नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मोरपंखी अंगठी आणि या अंगठीची साईज मोठी असणार आहे। बिग साईज अंगठी बनवणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य असे आहेत। हे मोरपंखी कुंदन घेतले आहेत, 2 छोटे एक मोठा। हे 8 नंबरचे पर्ल्स घेतले आहेत मोती आणि ही रिंग बीज घेतला आहे। 0.5 mm ची तार घेतली आहे। 0.3 mm ची वायर घेतली आहे, फिक्सिंग वायर आहे आणि लॉरियल्स घेतले आहेत आणि काही टूल्स लागतील आपल्याला। तर चला सुरू करूया आपण अंगठी बनवायला। 0.5 mm ची तार घ्यायची आहे। 0.5 mm ची तार ही कुंदन फिक्स करण्यासाठी आपण वापरतो, कुंदन अटॅच करण्यासाठी। तर इकडे मी 2 छोटे मोरपंखी कुंदन घेतले आहे। तुम्हाला हवे तर ड्रॉप शेप कुंदन ही वापरू शकता, पण मध्ये गोल कुंदनच वापरा। 0.5 mm वायरचा थिकनेस जास्त असतो, त्यामुळे कुंदन हे प्रॉपरली अटॅच होतात। तर हे 0.5 mm ची तार आता ट्विस्ट करून घेऊया आपण, म्हणजे तिन्ही कुंदन लाईन मध्ये फिक्स होतील आणि त्याचे जे टोक आहे ते आतल्या बाजूला बेंड करून घेऊया। आता ही 0.3 mm ची फिक्सिंग वायर घ्यायची आहे आणि आपल्याला हे चारही मोती बाजूला फिक्स करायचे आहेत। एक साधारण मी 1 फूट वायर घेतली आहे। ही कुंदनला फिक्स करूया वायर। तर या फिक्सिंग वायरच्या सहाय्याने आपल्याला 8 नंबरचे मोती हे या कुंदनना अटॅच करायचे आहेत। तर हे चारही बाजूला आपल्याला अटॅच करायचं आहे अशा प्रकारे। आता दुसऱ्या बाजूलाही आपण हे 8 नंबरचा मोती अटॅच करणार आहोत। हे जे कुंदनचे जॉइंट्स आहेत तिथेच अटॅच करायचं आहे। प्लायरनी वायर ओढून घ्यायची आहे, जेणेकरून ते मोती छानपैकी फिक्स होतील आणि हलणार नाही। वायर अशी घट्ट ओढून घ्यायची आहे। आपण चौथा मोती पण लावून घेऊया। वायर अशी ओढायची आहे। तर हे चारही मोती लावून झाले आहेत। आता आपल्याला लॉरियल्स लावायचे आहेत बाजूला। तर प्रत्येक वेळी मी 5-5 लॉरियल्स घेऊन फिक्स करणार आहे अंगठीवर। ते कुंदनच्या प्रत्येक गॅप मधून मी 5-5 लॉरियल्स लावणार आहे। तुम्हाला हवं तर एकत्रच पूर्ण 15 लॉरियल्स त्या कुंदनवरती अटॅच करू शकता। पण मी असे 5-5 लॉरियल्स अटॅच करणार आहे। फर्स्ट कुंदनचे लॉरियल्स अटॅच झाले आहेत। आता आपण 2 मोती मधले लॉरियल्स अटॅच करणार आहोत। 2 8 नंबरचे मोती आहेत, त्यांच्यामध्येही आपल्याला लॉरियल्स अटॅच करायचे आहेत। 5-5 लॉरियल्स अटॅच करायचे आहेत आणि ह्या अंगठीसाठी मला एकूण 40 लॉरियल्स लागले आहेत। इथे पण मी सेमच पद्धत वापरणार आहे, 5-5 लॉरियल्स अटॅच करायचे। तुम्हाला हवं तर 15 लॉरियल्स
एकत्र लावून मग ते अटॅच करा कुंदनला. तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण अंगठी लॉरियल्स अटॅच करायचे आहेत आणि उरलेली तार ही फिक्स करून ती कट करायची आहे. तर अंगठीची डिझाईन बनवून रेडी आहे आणि आता आपल्याला रिंग बेस अटॅच करायचा आहे. तर ही रिंग बेस आहे आणि आपण अशा पद्धतीने अटॅच करणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला कशी रिंग हवी आहे, म्हणजे अशी उभी हवी आहे की हॉरिझॉन्टल रिंग पाहिजे, म्हणजे अशी किंवा अशी, तर त्या प्रकारे आपण तो रिंग बेस लावणार आहोत. ठीक आहे. तर मला अशी उभी रिंग हवी आहे म्हणून मी रिंग बेस अशा प्रकारे लावणार आहे. ओके. आणि जर तुम्हाला हॉरिझॉन्टल रिंग पाहिजे तर हा रिंग बेस असा लावा. मला अशी उभी अंगठी हवी आहे तर मी या पद्धतीने रिंग बेस अटॅच करणार आहे. त्यासाठी 0.3 mm ची एक 10 सेंटीमीटर 10 किंवा 15 सेंटीमीटर वायर घ्या आणि ती रिंगला अशी अटॅच करून घ्या. ट्विस्ट करून अटॅच करा. तुम्हाला हवं तर लॉरियल्स लावायच्या आधी तुम्ही रिंग बेस अटॅच करू शकता. लॉरियल्स लावल्यानंतर थोडंसं डिफिकल्ट होतं. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक तो बनता है आणि जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी आर्ट क्रिएशन्स. प्रत्येक वेळा ही फिक्सिंग वायर म्हणजे ही 0.3 mm ची जी वायर आहे ती ओढून घ्या. प्लायरनी घ्या नाही तर हाताने ओढून घ्या, पण ही अशी घट्ट बसली पाहिजे. आणि चेक करत राहा की ही वायर कुठे टोचली नाही पाहिजे आपल्या फिंगरला, बोटांना. ठीक आहे. थोडी काळजी घ्यायची. रिंग बेसच्या प्रत्येक होलमधून वायर पास करून रिंग बेस अगदी घट्ट बसवायचा आहे अंगठीवरती. आणि असं शेक करून चेक करायचं, असं हलवून चेक करायचं की ते फिक्स आहे का, एकदम प्रॉपरली फिक्स झालंय का. ओके. आणि मग उरलेली जी वायर आहे त्याला 2-3 वेळा ट्विस्ट करून कट करून घ्या. तर अशी ही बिग साईज फिंगर रिंग रेडी आहे आणि ही तुम्ही लग्न समारंभात किंवा छोट्या मोठ्या फंक्शन किंवा फेस्टिवलला यूज करू शकता. त्याचं रिंग बेस जे आहे ते ॲडजस्टेबल आहे, तर तुम्ही मिडल फिंगरमध्ये पण वापरू शकता. ओके. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.